तुला असं वाटतं का तिकडे मी एकटी असते तर ती चावी मी पुन्हा रेवाला दिली असती? तर तो म्हणाला हो. म्हटलं हो, मलाही असं वाटतं की मी दिली असती. मग मी म्हटलं की पण तुला असं वाटतं का की ती चावी पुन्हा देणं करेक्ट होतं? तर तो म्हणाला गेमसाठी नाही. हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सुकटणकर. आज आपल्यासोबत अशी गायिका आहे जिच्या मी डोलकर या गाण्यावरती अख्खं महाराष्ट्र डोललाय. मराठी बिग बॉसच्या घरात सततचे तंटे, वाद, गोंधळ सुरू असताना घरातील सदस्यांना आपल्या गोड आवाजात अंगाई गाऊन शांत झोपवणारी ती आवाजाची जादूगर आहे. अर्थात आपल्यासोबत आहे गायिका प्राजक्ता शुक्रे. नुकताच प्राजक्ता शुक्रे यांनी बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून एक्झिट घेतली आहे. जवळजवळ तू 2 महिने त्या घरात राहिली आहेस. कसा आहे एकंदरीत तुझा एक्सपिरियन्स होता आणि काय सांगशील प्रेक्षकांना? खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप शिकले मी त्या घरात आणि कठीण पण होतं. ते डेफिनेटली 2 महिन्यांचा प्रवास कठीण होता आणि प्रेशरवाला होता. पण मी मनाची तयारी करून गेलेच होते, की हे सोपं नसणारच आहे आणि स्वतःबद्दलसुद्धा काही-काही गोष्टी अशा कळल्यात, की अच्छा मी एवढं प्रेशर सहन करू शकते किंवा माझ्यामध्ये एवढं पेशन्स आहे किंवा मी टास्कमध्ये एवढं छान खेळू शकते. अशा सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पण नवीन होत्या. किंवा मी जाण्याच्या आधी रितेश भाऊंनाही सांगितलं होतं, की मला राग एक्सप्रेस करता येत नाही. ते मला शिकायचं आहे आणि ते मी खरंच शिकले या घरात, की राग एक्सप्रेस करणं गरजेचं आहे आणि ते कसं करायचं किंवा बोलणं त्या क्षणी किती गरजेचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी मी नक्कीच शिकले. नक्कीच प्राजक्ता, आम्ही तुला आधी इंडियन आयडलमध्ये पाहिलं. त्यानंतर बरीच वर्ष प्राजक्ता कुठेतरी गायब होती. मग ती जी डिरेक्ट आम्हाला दिसली ती तिच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. मग यानंतर जेव्हा तुला सडनली बिग बॉसच्या घरात जाणार का असं विचारण्यात आलं, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? आणि मुळात तुझ्या आईचे इंटरव्ह्यूज आम्ही जे पाहिले, तुफान व्हायरलसुद्धा झालेत. त्यात तुझी आई असं म्हणाली, की ती बिग बॉस बघत होती. तिला हिंदीही आवडत होतं, मराठीही आवडत होतं. मग तू एकंदरीत काय डोक्यात ठेवलं होतंस आणि काय तयारी केलीस आणि ती तयारी तुला किती बिग बॉसच्या घरात कामी आली? हो. तर मी लास्ट मराठीचं सीझन पण बघितलं होतं कारण त्यात अभिजित होता आणि हिंदीचं सीझनसुद्धा बघितलं होतं. त्याच्या आधीचे मी सगळे नाही बघितलेत, पण हे 2 नक्कीच मी व्यवस्थित बघितले. हां आणि हिंदीचं त्याच्या आधीचं पण आय थिंक ज्यात करणवीर जिंकला, ते मी ऑन ऑफ बघितलं होतं. तर त्याच्याने काही होत नाही. पासे उघडे पडतात आत गेल्यावर. ते बघणं खूप सोपं आहे. बघून जजमेंट्स करणं खूप सोपं आहे. पण त्या घरात राहून ते गेम खेळणं आणि सहन करणं, ते खूप वेगळी गोष्ट आहे आणि खूप कठीण आहे. तर असं काही मी गेम बघून गेले तर मला काही फायदा झाला तर असं काही नाही आहे. पण मी शिकत गेले, डेफिनेटली स्वतःला इम्प्रूव्ह करत गेले आणि समजून घेत गेले, की अच्छा हे काम करतंय किंवा हे असं केलं पाहिजे किंवा स्ट्रॅटेजी असो, टास्क असो, सगळ्या गोष्टी मी इम्प्रूव्ह करत गेले. कनेक्शन्स माझे झाले, अलायन्सेस झाले. तर त्याप्रमाणे असं मला वाटतं, की मी गेम व्यवस्थित खेळत होते आणि व्यवस्थित माझा ग्राफ इम्प्रूव्ह होत होता. बिग बॉसच्या घरात जेव्हा गेलीस, पहिलाच आठवडा होता, सगळेच सदस्य तुझ्यासाठी नवीन होते आणि अशात तुला पहिल्यांदा घराचा कॅप्टन बनण्याचा बहुमान मिळाला. कसं जुळवून घेतलंस आणि कशा त्या गोष्टींना तू सामोरी गेलीस आणि तुझा एक्सपिरियन्स कसा होता या बाबतीतला? हो, अगदी. खूप मस्त ती फीलिंग होती, की मी पहिली कॅप्टन झाली या सीझनची. आणि जसं तू म्हणालीस, की पहिली कॅप्टन्सी कठीण असते. कारण कोण कसं रिॲक्ट करणार, कोण काम करेल, नाही करणार किंवा काय अडचणी येणार, ते काहीच आपल्याला माहीत नसतात. पण मी एक ते छान प्रीसेट सेट केलं सगळ्यांसाठी, घरासाठी, की आपण असं या घराला असं चालवलं पाहिजे किंवा असं या गोष्टी केल्याने सुख व्यवस्थित ते एक फ्रेम बनेल कामाचे. ते व्यवस्थित झालं. आणखीन लोकांनी खूपसं काही असा त्रास दिलेला नाही कारण त्यांच्यासाठी पण ते नवीन होतं आणि पहिली कॅप्टन्सी खूप इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी किंवा खूप कठीण ह्याच्यासाठी होऊन जाते कारण कोणालाच काही माहीत नाही आहे. तुम्ही सेट करताय गोष्टी. बरोबर. तर त्यामुळे ते दोन्ही गोष्टी होत्या, की ते छान पण होतं माझ्यासाठी पण कठीण पण आणि चॅलेंजिंग पण होतं. आताही तुझी आम्ही ती झुंज बघितली, कॅप्टन पदासाठी तू धडपड करत होतीस. कदाचित जर तुला या आठवड्यात ती कॅप्टन्सी मिळाली असती, तर ती पहिली कॅप्टन्सी आणि या कॅप्टन्सीमध्ये काय फरक तुला जाणवला असता?
नक्कीच खूप फरक जाणवला असता मला स्वतःला सुद्धा आणि घराला सुद्धा. पण तरीही मी कधीही कॅप्टन्सीमध्ये येण्यासाठी कधीही असे क्लेम्स केले नाही, की आता मी असं करणार, मी कोणालाच हे करू देणार नाही वगैरे मी कधीच क्लेम केले नाही. कारण मी एक्सपिरियन्स केला होता, की कॅप्टन्सी हे कठीण असतं आणि घराला चालवणं हे एक खूप म्हणजे कॅप्टन्सी नाही, खूप हेवी क्राऊन आहे. ते निभवणं खूप कठीण आहे. त्यात तुम्ही स्वतःवर खूप लक्ष देऊ शकत नाही, तुम्ही कुठे बसू शकत नाही, कुणाशी बोलू शकत नाही. तुम्हाला सतत बघावं लागतं, की ड्युटीज होत आहेत का, हे होतंय का, ते होतंय का वगैरे. तर मी क्लेम नसताच केला, पण मला असं वाटतं, की त्याच स्वभावाप्रमाणेच मी पुन्हा या कॅप्टन्सीला पण डील केलं असतं आणि आणखीन स्मूथली माझं झालं असतं. कारण एवढ्या आठवड्यांचा मला एक्सपिरियन्स होता. कोणीही मुद्दामून त्रास देतं का हे कळलं असतं, तर मी त्या हिशोबाने डील केलं म्हणजे असतं. घरात तशी माणसं आहेत मुद्दामून त्रास ऑफकोर्स, देणारी? ऑफकोर्स, ऑफकोर्स. कोणाचा उल्लेख करशील तू विशेष इकडे? अशी मोस्टली तशीच आहेत. सगळीच? मोस्टली जी छोट्या छोट्या इश्यूजला मोठं करतात उगाच मुद्दा बनवायला. तुला इथे जाणून म्हणून कोणाचं नाव नाही घ्यायचं असं आहे का? असं काही नाही, तू कोणाबद्दल मला विचारशील तर मी ओपनली माझं मत सांगेन. मग तुझं मत काय आहे? असं कोण म्हणजे उगाच एवढूसा मुद्दा एवढा करायची सवय आहे असं घरात कोण आहे सध्या आता? सगळे वेगवेगळे इंटेन्शननी करतात. जसं राखीचं म्हटलं तर ती गेमला इंटरेस्टिंग बनवला करते. तिला त्याच्यात काही पर्सनल काही नसतं. ती जेही बोलते ते मनापासून बोलत नाही. ती खूप छान मनाची अशी व्यक्ती आहे आणि खूप काय म्हणतात प्रेमळ आहे राखी. पण तिच्यासाठी गेम खूप इम्पॉर्टंट आहे आणि गेमला इंटरेस्टिंग बनवणं हे तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती नक्कीच एवढ्याशा गोष्टीला एवढं मोठं करते. किंवा मुद्दे चालले असतील तर तिकडे जाऊन उभं राहणं हे तन्वीची नेहमीच सवय राहिली आहे. कारण तिला तिच्या बॉडी लँग्वेज किंवा तिच्या बोलण्याने नेहमीच मला ऑब्झर्व झालं आहे, की तिला दिसायचं आहे आणि दिसण्यासाठी तिला कळलं आहे, की हे मुद्द्यांमध्ये आपण उभं राहू आणि बोलू, की हे तू चूक करते नाही, तू हे करेक्ट कर, तर आपण दिसू. तर ते दिसण्यासाठी तिने ते नक्कीच नेहमी केलं आहे. किंवा भांडणं तर तुम्ही बघितलंच आहे कोणाकोणाची व्हायची. त्या भांडणामध्ये ओरडाआरडी कोणाची व्हायची ते तुम्ही सगळे बघितलंच आहे. आता एक टास्क होता ज्याच्यामध्ये तुला पॉवर की मिळाली होती आणि ती पॉवर की तुझ्या प्रायव्हेट स्पेसमधून प्रभूने काढली होती. त्यानंतर तू जे काही फील केलं आहे ते मी ऑन स्क्रीन खूप आम्हाला अशी ऑफ प्राजक्ता तिथे नक्कीच दिसली. पण त्याच्यानंतर झाली वाईल्ड कार्डची एंट्री आणि त्याच्यानंतर रेवाची चावी तू मजामध्ये घेतली. कोणत्या हेतूने घेतलेलीस की मी तिला रिटर्न करणार या हेतूने घेतलेली की जी पॉवर माझ्याकडून काढून घेतली आहे आत्ता मी ती हिच्या चावीतून मिळेन असं काही होतं नेमकं नाही, काय डोक्यात खरं होतं? तर मी सांगेन तुला, की खूप मजामस्तीमध्ये ते सुरू झालं. मला एक्सपेक्टेड पण नव्हतं, की ती माझ्या हातात ठेवून देईल ती चावी. तिने ठेवली आणि मी तिला चिडवायला म्हणून असं मागे ठेवली आणि त्या मोमेंटमध्ये माझ्या डोक्यात खरंच हे होतं, की देऊन टाकेन काय गेम म्हणजे मस्ती नाही करणार. पण ती खेळाखेळामध्ये ना त्याच्याजवळ गेली, विशालजवळ गेली आणि मग तिकडे ना त्या घरात क्षणाक्षणात कॅल्क्युलेशन्स आणि हे चेंज होतात. खरंच डायमेन्शन होतं? खरंच होतात. कारण ते घरच असं आहे अगं. तिकडे तुम्हाला एकदम असे म्हणजे चेंज ऑफ थॉट्स होऊनच जातात. आणि मी सागरदादाशी या बाबतीत बोलले होते हे सगळं झाल्यावर, की सागरदादा मला ऑनेस्टली सांग, तू मला 2 महिन्यापासून ओळखतोयस. तुला असं वाटतं का तिकडे मी एकटी असते तर ती चावी मी पुन्हा रेवाला दिली असती? तर तो म्हणाला हो. म्हटलं हो, मलाही असं वाटतं की मी दिली असती. मग मी म्हटलं की पण तुला असं वाटतं का की ती चावी पुन्हा देणं करेक्ट होतं? तर तो म्हणाला गेमसाठी नाही. मी म्हटलं करेक्ट, मलाही असं वाटतं. कारण ती पण तिकडे गेम खेळायला आली आहे. तिने ती चावी एवढी हलक्यात घेऊन कोणाला देणं हे तिच्यासाठी पण लेसन होतं. तर असं ते सगळं कॅल्क्युलेशन होतं आणि ती नेमकी गेली विशालकडे आणि ती विशाल तर सगळ्यांना माहीतच आहे गेमरच आहे एक नंबरचा. तो काही कोणाचा ऐकणार नाही आहे. त्याने मलाच दिलेली तर रेवाला कुठनं देणार? तुझ्या मते मास्टर माइंड कोण आहे घरात? विशालमध्ये ती क्वालिटीज आहे, नक्कीच आहे. कारण मी आधी पण हेच म्हणत होती आणि त्यालाही मी हे म्हटलं आहे, की आमच्या सगळ्यांसाठी तो डे 1 होता बिग बॉसचा. त्याच्यासाठी तो डे 83rd होता. कारण तो 82 डेज बिग बॉस हिंदीमध्ये राहून आला आहे. राईट. तर त्याप्रमाणे त्याचे कॅल्क्युलेशन्स, त्याचं स्ट्रॅटेजीज आखणं किंवा त्याला गेम समजून घेणं ऑब्व्हियसली तो ॲडव्हान्टेजमध्ये होता आणि त्याने त्याचं भरपूर यूज केलं आहे आणि त्यात काहीही चूक नाही आहे. एक तर बिग बॉसचं घर असं आहे ना की जिथे एक छोटा मुद्दा पण एक खूप मोठा बनतो आणि मग एखाद्याची लायकी काढली जाते, खालच्या पातळीवरती बोललं जातं. अशामध्ये आम्हाला एक प्राजक्ता दिसली जी डे 1 पासून आत्तापर्यंत कॉन्स्टंट आहे. तिचा स्वभाव, तिचा तो शांतपणा. पण तुला काय वाटतं तुझी पर्सनॅलिटी जर कदाचित तू आतमध्ये थोडी चेंज केली असती तर तू अजूनही या खेळात टिकून राहिली असती? काय माहिती म्हणजे मग
मग लोकांनी त्या बाबतीत बोलले असते की अच्छा तू तर एवढं बोलायची मग तू चेंज झाली. म्हणजे लोक काहीही सोडत नाही, त्यांना ज्यांना बोलायचं आहे ते बोलणारच. आणि मी या गोष्टीला कॉम्प्लिमेंटसारखं घेते की मी चेंज झाले नाही, कारण माझ्यासाठी रियालिटी शोमध्ये रिअल राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्यासाठी मी जे व्यक्तिमत्व आहे माझं तेच दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि मी अशीच आहे आणि मला तसंच त्या घरात राहायचं होतं, अंडर ऑल द प्रेशर, अंडर ऑल द टार्गेट्स, अंडर ऑल द एलिगेशन्स. मला माझा स्वभाव नव्हता सोडायचा आणि मी ते केलं आणि त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. करण आणि तुझी फ्रेंडशिप आम्ही सगळ्यांनीच बघितली आहे. असं वाटलं की करण गेल्यानंतर तुझा खेळ आत्ता आत्ता ओपन व्हायला लागला होता आणि आता एक्झिट तुझी आली, असं काही? हो, म्हणजे करण नंतर किंवा करण आयुष दोघेच एकत्र गेले होते. ते माझ्या दोघे खूप क्लोज होते. त्याच्यानंतर सचिन दादाही गेला, तोही माझा खूप क्लोज होता. पण ते आय थिंक 3रा-4था आठवडा होता आणि त्याच्यानंतर गेम अप करण्याची गरज होतीच आणि ते मी केलं. आणि एकटं राहून ऑब्व्हियसली मला जास्त स्पेस मिळाली माझं व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी, माझी स्ट्रॅटेजी झाकण्यासाठी, न इन्फ्लुएन्स होता. आणि 2 महिने काढले मी डेफिनेटली. आणखीन मला वाटतं की मी राहू शकत होते आणि राहायला पाहिजे होतं. माझी एक्सपेक्टेशन पण होती. पण मी काय म्हणतात, मी रेडी असायची नेहमी नॉमिनेशन्समध्ये की समजा एलिमिनेशन झालं तर इट इज ओके, हा एक गेम आहे. त्याच्याने काही प्रूव्ह होत नाही की तुम्ही छान आहात का वाईट आहात. आणि मी सोर लूजर नाही आहे. तर मी ते आधी पण म्हटलं होतं आणि मी निघताना भाऊन नाही म्हटलं की तुमचा आदेश, ऑडियन्सचा आदेश, बिग बॉसचा आदेश सराखोपर आणि सर्व मान्य आहे. बिग बॉसच्या या प्रवासानंतर तुझ्या आयुष्यात कोणता एक मोठा बदल होईल असं तुला वाटतं? डेफिनेटली मी खूप लोकांच्या घरी पोचले आहे. मी प्राजक्ता शुक्रे ज्यांना माहीत नव्हते त्यांनाही ओळखायला आलं, किंवा प्राजक्ता शुक्रे ज्यांनी खूप आधी बघितलं होतं त्यांना एक रिफ्रेशर मिळालं आहे. तर तो एक बदल मोठा घडलाच आहे आणि त्या प्रेक्षकांपर्यंत मी माझं म्युझिक आणखीन पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. छान छान गाणी घेऊन येणार आहे. आणखीन पण पुढे काही संधी मिळाल्या ज्याच्याने मी टी व्हीवर किंवा लोकांपर्यंत पोचेन. तुला अभिनय करायला आवडेल? मला कोणी छान वर्कशॉप दिला आणि माझ्याशी छान तयारी करून घेतली तर नक्कीच आवडेल. पण कच्चं आणि काहीतरी करायला म्हणून करायचं ते मला आवडणार नाही. मला छान काम करण्याची इच्छा आहे, तर वाय नॉट. बरं, आता हा तुझा एकंदरीत बिग बॉसचा प्रवास आहे. तुझी अनेक गाणी आम्ही आतमध्येही ऐकलीच, पण या प्रवासाला तू एखादं कोणतं गाणं डेडिकेट करशील? मी खूप गाणी डेडिकेट करते सकाळपासून. त्याच्यापैकीच एक करू काय चालेल, वेगळं? हरकत नाही. म्हणजे तुला जे वाटतं ते, म्हणजे ठीक आहे, तू जे फील करतेस. तुझ्या आवडते कोणतं गाणं आहे का? अगं असं नाही आहे, तुझी सगळीच गाणी आमच्या जवळची आहेत, त्यामुळे सांग आता नवीन गाणं गो कोणतं ते पहिल्यापासून. तुझं एक गाणं ना मी खूप, म्हणजे मला वाटतं मी खूप लहान होती, मी ती व्हिडिओ ना, बटनांचे फोन होते तेव्हा तुझी ती व्हिडिओ पाहिली आणि मी फॅन आहे त्या गाण्याची खरं तर. मग मी तुझ्यासाठी तेच हां, गाणं नक्की नक्की. पूछो ना यार क्या हुआ, दिल का करार क्या हुआ, तुम पे तो हम मर मिटे हैं अभी से, आगे हमारा जाने क्या होगा, पूछो ना यार क्या हुआ. तुझा एकंदरीत जो स्वभाव आहे ना प्राजक्ताताई, त्याच्याने तुझ्या आयुष्यात आता खूप काही आणि मोठे आणि छानच बदल हो, हीच आमच्या सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे. Thank मी you so पटकन इंटरव्ह्यू संपवते, रॅपिड फायर आहे. बरं. तुला एका व्यक्तीची नावं घ्यायची आहेत, ओके? घरात राहू नये अशी कोणती व्यक्ती जिला अजून गेम प्लॅन समजलेला नाही, आपल्या खेळायचे म्हणून खेळतात असं? दीपाली आणि प्रभू. तुझ्या मते प्लेअर ऑफ द हाऊस, मला मगाशी विशाल हो. सांगितलंच आहे, पण विशाल व्यतिरिक्त अजून प्लेअर ऑफ द हाऊस जर द्यायचं झालं तर तू कोणाला देशील? अनुश्री आणि तन्वी. टॉप 5 मध्ये कोण दिसतं? राखी, विशाल, अनुश्री, तन्वी, आरबी, सागरदादा. अशी कोणती व्यक्ती आहे जिला यानंतर मला कधीच भेटायचं नाही आहे, असं म्हणजे मी नाही भेटणार यार, ही व्यक्ती माझ्या मनात. त्यापेक्षा मी तुला सांगेन की ज्यांना मी फक्त भेटण्यात मला आनंद होईल, त्यात माझी बाल्कनी गँग आहे आणि राखी आहे. तुला माहिती आहे प्राजक्ताताई, तुझे हे अशी उत्तरं, म्हणजे बिग बॉसच्या घरात पण इव्हन तुझा हा जो गोड स्वभाव होता ना कायम, की नाही यार मग मी कोणाला डावलून पुढे जाणारी नाही आहे, तर आता जसं तू मला म्हणालीस की नाही मला त्यापेक्षा भेटायला कोणाकोणाला आवडेल, ठीक आहे. त्यानंतर घरातील सर्वात ऑल्सो रुचिता, ती खूप मिसअंडरस्टूड आहे. तिला भेटायला मला आवडेल. आवडेल.
कारण तेच ती खूप मिसअंडरस्टूड आहे आणि ती आत्ता मागच्या 2 आठवड्यात ती खूप सुधार तिने आणले होते स्वतःमध्ये आणि मला असं वाटतं तेच तिने का आपली तो स्वभाव का सोडला त्याच्यावर तिला प्रश्न कर म्हणजे नेमकी लोकांना काय हवं काय अपेक्षित आहे असं झालं तिच्यामुळे पण तिच्यामुळे. बिग बॉसच्या घरात असताना तू कधी कोणते सल्ले देण्याचा प्रयत्न केला असतील नक्कीच आणि तिने ते खूप मोठ्या मनाने ऐकून त्यात सुधार सुद्धा आणला. बिग बॉसच्या घरात पुन्हा जायची संधी मिळाली तर जाशील याच सीझनमध्ये किंवा इतरही सीझन मध्ये या सीझनमध्ये आहे तर मी नक्कीच विचार करणार पण पुढचं मला आत्ता सध्या तरी डोक्यात नाही आहे. थकली आहेस माणसं ओळखून हो आणि ओळखून. कामं आता दुसरी कामं छान करणार काही वर्षांनंतर मे बी बघू. घरात भांडखोर व्यक्ती कोण आहे मला सगळ्यांनाच माहिती आहे आता जे उरले त्यापैकी ना हा. तन्वी. ओके आणि अशी कोणती चूक आहे जी तुला दुरुस्त करायला आवडेल म्हणजे आता तू बाहेर आली आहेस हा अच्छा मी असा गेम खेळले आता मला पुन्हा एक चान्स मिळाला ना तर मी ही चुकी पुन्हा नाही करणार अशी कोणती चूक त्या दोन्ही चाव्यांची ज्या चुका झाल्या त्या मी करणार नाही. बरं तू आलीस आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्यासाठी धन्यवाद आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी एबीपी माझ्याकडनं शुभेच्छा. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.